शेतात जाण्याचा रस्ता अडवल्याने आणि महसूल प्रशासनाकडून कुठलाही न्याय मिळत नसल्याने पांडुरंग शेतकऱ्याने केली आत्महत्या। वृत्त असे की मृतक पांडुरंग काशीनाथ महल्ले यांचे वडिलोपार्जित शेत चिंचोना शेत शिवारात असून या शेतात जाण्यासाठी राम वानखेडे यांच्या शेतातून रस्ता असल्याचे समजते। परंतु एका वर्षापासून वानखेडे यांनी शेतातून जाण्यास मज्जाव केल्याने मृतक महल्ले यांनी महसूल विभागाकडे रस्ता देण्याची मागणी केली होती। संबंधित प्रकरण गेल्या 6 महिन्यांपासून तहसील कार्यालय येथे सुरू होते। दिनांक 18 ला नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी शेतात जाऊन मोका पाहणी सुद्धा केली होती, परंतु न्याय मिळण्यास उशीर होत असल्याने आणि शेतात जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने पांडुरंग काशीनाथ महल्ले यांनी दिनांक 19 ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ज्याने शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवला त्याच्या शेतातील झाडाला फाशी घेतली। मृतकाने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून ज्यात देवीदास वानखेडे, रामराव वानखेडे आणि त्यांचा मुलगा माझ्या आत्महत्येस दोषी असल्याचे चिठ्ठीत असल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी आरोपीस अटक होईपर्यंत शवविच्छेदन करण्यास नकार दिला। ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु ठाणेदार दीपक वानखेडे आणि नातेवाईकांनी समजूत काढल्याने शवविच्छेदन आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। बातमी लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता। माझे मोठे वडील पांडुरंग काशीनाथ महल्ले यांचा 92 सालापासून ज्या शेतामधून रस्ता होता ते शेत आता दुसऱ्यानं घेतलेलं आहे चिंचोनावाल्यानं। तर त्या शेतामधून तो जाऊ देत नव्हता, त्यांना धवस देत होता, हे करत होता। काल सकाळी 11 वाजता पाहणी झाली, पांडेबा आले होते, सर्व साहेब मंडळी आली होती, त्यांना पाहिलं बघितलं। ते गेल्यानंतर त्यांनी धवस दिली की तुला मारतो, हे करतो, ते करतो, तुझ्यावर केसेस लावतो, असं करतो, तसं करतो, असं तसं करतो। आणि ते साहेब लोक गेल्यानंतर त्यांना मारलं। तर त्यांना सहन नाही झालं, त्यांनी त्याच जिथून त्यांचा रस्ता होता त्याच शेताच्या रस्त्यावर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी फाशी घेतली। रवींद्र वानखेडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव, सुरजी।